बीड जिल्ह्यातील गेवराई शहर पुन्हा गुन्हेगारीमुळे चर्चेत। एका युवकावर कुऱ्हाड्यांनी अमानुष हल्ला, हात पायावर वार करत डोक्यात फरशी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न। जखमी युवकाची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू। केस जर वापस नाही घेतली त्याला बंदुकीच्या गोळ्या घालू, मारून टाकू। आता त्या मंगेशला मारलंच मारलं, पण तिच्या घरादाराला मारून आल्यानंतर तिने असं मंगेशला घुलून घेतलं। 5 जणांनी, कोणी चाकूनी वार केले, कोणी कुऱ्हाडीने तोडलं, कोणी फरशीनं मारलं। असं मेला म्हणून 4 बंदुकी 3 जणांपाशी बंदुकी होत्या। पोरग तिच्या सोबत होतं, त्याला बंदूक लावून ईशानी बाजूला ठेवलं। बंदूक लावून त्याला बाजूला ठेवल्यानंतर ते पोरग भेलं। मग तिने काय केलं, बाबा मला बी फुकून टाकल्यानंतर ते इस्कुटून पळून गेला। ते डोरला काचेच्या बाटलीवर फेकून दिलं। केस जर वापस नाही घेतली तुला बंदुकीच्या गोळ्या घालू, तुझ्या घरावर हागामार करू, तुला मारून टाकू। आता त्या मंगेशला मारलंच मारलं, पण तिच्या घरादाराला मारू। जसं काय आम्ही तुमच्या घरामध्ये घुसून त्या पोरला बलात्कार केला, समजा म्हाताऱ्यापर्यंत तर नवताऱ्यापर्यंत आम्ही सोडणार। रस्त्याने चाललं तरी तुम्हाला वागून देणार नाही, रस्त्याने सुद्धा गोळ्या घालणार, घराच्या बाहेर निघून देणार नाही तर तुम्ही केस मिटून घ्या। असं बोलून केस मिटून घेतली। बांगर साहेबाच्या हातून केस मिटल्यानंतर त्यांनी लेखी दिली की आता मी मंगेशला मारणार नाही, धुराजी मंगेश शिंदेला मारणार नाही। तरी बी सुटून आल्यानंतर तिने असं मंगेशला भुलून घेतलं की बाबा आपलं मिटलं, आता चल बिर्याणी खाऊ, आता आपण चहा पिऊ, आपलं मिटलं। असं बोलून तिने हाटलीवर भुलून नेलं। रातचा टाइम होऊन गेला, 2-4 3:30च्या टाइम बसकर त्याला घुलून घेतलं। त्याला दारू पाणी पाजली, त्याला मरणाचं। त्याला 5 जणांनी, कोणी चाकूनी वार केले, कोणी कुऱ्हाडीने तोडलं, कोणी फरशीनं मारलं। असं मेला म्हणून 4 बंदुकी 3 जणांपाशी बंदुकी होत्या, कुणापाशी तलवारी होत्या, कुणापाशी चाकू होते। असे मारलं त्याला मंगेशला मारून। मग ते एका पोरग तिच्या सोबत होतं, त्याला बंदूक लावून ईशानी बाजूला ठेवलं। बंदूक लावून त्याला बाजूला ठेवल्यानंतर ते पोरग भेलं। मग तिने काय केलं, बाबा मला बी फुकून टाकल्यानंतर ते इस्कुटून पळून गेला। पळून गेल्यानंतर मंगेश मरून पळला। बीडच्या SP साहेबांनी सुद्धा मदत करावा, समजा सरकारने सुद्धा मदत करावा। नाही तर आमचा खोटा केस कधी बोलून असं लोंडू नाही, आमचा खरंच केस